नमस्कार भावांनो, सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। जी पोराचं किंवा ज्या पोरीचं बाबा एक टार्गेट असतं की सर मला आरोग्य विभागात नोकरीला लागायचं आहे। तुम्हाला अगोदरच सांगितले 2026 मध्ये कचकाटून वॅकन्सी आहेत, वॅकन्सीला कमी नाही दाद्या। आता एक नवीन दाद्या एक परिपत्रक आले त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ जास्त वेळाचा नाही, फक्त व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या। पहिली गोष्ट दाद्या, आरोग्य भरती 2026 जी दाद्या आरोग्य भरतीची जाहिरात आहे, ही जाहिरात लवकरच येणार आहे। गट क व आपलं गट ड याबाबत जे रिक्त पद आहेत ना दाद्या, ते मागवले दाद्या। पदाची संख्या किती असू शकते, शैक्षणिक पात्रता, वयाची, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय। आणि जाहिरात नेमकी कधी येणार दाद्या? जाहिरात यायला चालू झाल्यात दाद्या। तलाठी आले दाद्या, बरोबर आहे। लवकरच वन विभागाने दारूबंदी येते, त्याच्यामध्ये अजून आरोग्य विभाग पण लवकरच येणार आहे, जलसंपदा पण लवकर येणार आहे, नगर परिषद पण लवकर येणार आहे। फक्त एकच आहे दाद्या, लवकरात लवकर फक्त अभ्यास चालू करायचं आहे। आपल्यातले पोरं अभ्यास करत नाहीत भावांनो, फक्त अभ्यास कंटिन्यू करा दाद्या, व्हॅकन्सी लवकर येते। आणि जो आपला 1 लाखाचा PDF कोर्स आहे ना दाद्या, 1 लाख प्रश्न दाद्या 199 मध्ये, हा PDF कोर्स सगळीकडे चालणार आहे। तुला तेवढा घ्यायचा, एखादी बॅच घ्यायची दाद्या, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग, विषय संपला, हलगी लावत तुम्ही सगळ्या पोस्ट काढचाल दाद्या। पहिली गोष्ट काय आहे बघा, इथं हे सगळं तुम्हाला दिसत असेल, हे परिपत्रक तुम्ही पाहिलंय का नाही पाहिलं मला माहित नाही, मी टेलिग्रामला टाकलेलं आहे। आपला अजून टेलिग्राम कोणी जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम जॉईन करून घ्या। पहिली गोष्ट, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय दाद्या। आता मेन मुद्द्याकडे या दाद्या। तारीख तर इथे दिसते तुम्हाला, हा हो काय इथं तारीख आहे, हे काय एडिट केलेलं नसते दाद्या। हा बघा, आता पहिली गोष्ट दाद्या, प्रति कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा चिकित्सक अधीक्षक, प्रदेशक मनोरुग्णालय, बरोबर आहे दाद्या। विषय काय आहे दाद्या, महत्वाचं दाद्या काय आहे, मुद्दा, बरोबर आहे। आपण ज्यावेळेस पुरीला भेटतो आपल्यात काहीतरी विषय असतो दाद्या, घेऊन जायचा किंवा प्रपोज करायचं, दोनच मुद्दे आहेत, दुसरा मुद्दा नसतो। तसं ह्याच्यामध्ये आपल्याला मुद्दा काय दाद्या, विषय काय दाद्या बघायचा आहे। गट क व गट ड संवर्गातील पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदाचा प्रवागनिहाय तपशील बाबत, म्हणजे काय दाद्या, गट क आणि गट ड याच्यामध्ये दाद्या जेवढी रिक्त पद आहेत ना दाद्या, ती सगळी पद मागवलेत दाद्या। तुम्ही तलाठी भरतीबद्दल बघा, तलाठी भरतीचं पण असंच परिपत्रक आलं होतं। तलाठी भरतीचं सगळे जे रिक्त पद आहेत ना ते मागवले होते, आणि त्याच्या 15 दिवसानंतर, 15 का 20 दिवसानंतर तलाठी भरतीची ऍड पडली होती। हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे दाद्या। आता पहिली गोष्ट काय दाद्या, हो का, इथं खाली बघा काय लिहिले इथं, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागातील सरळ सेवा पदाभरतीचे कार्यवाहीस्तव आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील जून 2026 अखेरच्या सध्यास्थिती या कार्यालयास प्राप्त आहे। म्हणजे जून एंडिंग पर्यंत दाद्या जी पद रिक्त आहेत ना त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची। सन 2026 पदभरती करिता आपल्या आस्थापनावरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदाचा प्रवागनिहाय तपशील आवश्यक असून सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरण पत्रात दिनांक 29/7/2026 पर्यंत सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी प्रत या कार्यालयात सादर कराव्या। आज तारीख किती, 30 आहे, 29 तारखेपर्यंत दाद्या काय करायचं दाद्या, माहिती सादर करायची। ओके दाद्या। माहिती सादर करतेवेळी जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदाची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करायची। उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ कार्यक्रम प्रमुख कार्यालयाची सदरील माहिती एकत्रित संकलित करावी दाद्या। सहसंचालक आरोग्य सेवा देशमुख, बरोबर आहे। म्हणजे कालपर्यंत दाद्या त्यांनी काय केलेले, रिक्त पद सगळी मागवून घेतलेले आहेत। आता महत्वाचा मुद्दा काय तो की सर ही जाहिरात कधी येईल, सगळ्यांना बाकी महत्वाचं काय नाही, पोरांना तुम्ही मला पोरांचं विचारून घ्या की पोरांना महत्वाचं काय आहे, सर जाहिरात कधी येणार एवढं सांगा। बाकी आम्हाला ती परिपत्रक आले, रिक्त जागा मागवले, असलं घंटा काय सांगू नको दाद्या, डायरेक्ट मुद्द्यात हात घाल। वय किती लागतंय बोल, शिक्षण किती लागतंय तेवढं बोल, हा अभ्यास काय करावा लागतोय तेवढं बोल, आणि जागा किती असेल, बाकी शानपणा करायचं नाही। मी पण तेच करतोय भावांनो, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात असतं दाद्या। पहिली गोष्ट दाद्या, जी जाहिरात आहे जुलै महिना आहे दाद्या, बरोबर आहे। ऑगस्टच्या 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान येईल, काय दाद्या, 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान दाद्या ही जाहिरात येणार आहे। जागा कचकटून असणार आहेत। हा तुम्हाला मी याच्या मागचा एक व्हिडिओ बनवला होता, जागा भरपूर आहेत, जागेबद्दल टेन्शन घ्यायचं काही कारण नाही। आता पहिली गोष्ट दाद्या शिक्षण, आता याच्यामधल्या काय काय पोस्ट आहेत ना दाद्या, काय काय पोस्ट 10वीच्या आहेत त्या,
काय काय पोस्ट 12वीच्या आहेत त्या आणि काय काय पोस्ट एनी ग्रॅज्युएशन पण आहेत. एनी ग्रॅज्युएशन काय काय पोस्ट मेडिकलवरनं पण आहेत ते दाद्या, बरोबर आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा काय दाद्या, वयाचा मुद्दा. आता जनरलला तर तुम्हाला सगळीकडे माहिती आहे दाद्या 18 ते 38. आता ही पोस्ट वाईज असणार आहे. वयाचं आहे ना दाद्या, हे सगळं पोस्ट वाईज. काय काय पोस्ट दाद्या ओपनसाठी 18 ते 38 आहे दाद्या, आणि काय काय पोस्ट दाद्या कास्टसाठी दाद्या 18 ते 43 आहे दाद्या. हे पण वयोमर्यादा आहेच ना, बरोबर आहे. मुद्द्यात हात घालून चालतोय. जाहिरात लवकरच येणार आहे. विषय तुमचं काय काय हे सांगणारच आहे तुम्हाला. विषय काय असणार आहे, गणित ठरलेला आहे, बुद्धिमत्ता ठरलेला आहे, मराठी ठरलंय दाद्या, इंग्लिश ठरलेला आहे दाद्या, GK GS हेच आहे, दुसरं काही नाही दाद्या. तू कुठल्या जरी पेपरला गेलं, रेल्वेला गेलं गणित बुद्धिमत्ता GK GS, SSCला गेलं गणित बुद्धिमत्ता इंग्लिश GK GS, विषय संपला. आपल्या सरळ सेवेकडे आलं हे सगळं विषय दाद्या. हे जे तलाठीला वगैरे आहेत ना, हे सगळं सेम सब्जेक्ट. पेपरची लेवल अपडाऊन होते दाद्या. आता पोरांचं एक मत असतं दाद्या, सर आता तुम्ही तर म्हणला 10 ते 15 ऑगस्टला जाहिरात येणार आहे, मग आता ह्याच्यासाठी आम्ही आता अभ्यास कचकाटून करणार आहे का, तर आम्ही अगोदर झोपलो होतो. भैया तू झोपतच राहा, तुला आत्ता सांगतोय. आपल्यातल्या पोरांचा सगळ्यात घाण गोष्ट काय माहिती आहे का, जेव्हा जाहिरात येते ना कचा अभ्यास करायला चालू करणार. भैया तसं नसतं रे दाद्या, रोजच्या रोज कर रे. एक वर्ष तू स्वतःला दे दाद्या, 1 वर्षात तू सगळ्या जगाला घोडं लावू शकतो, एवढी ताकद आहे तुझ्यात. दुसरी गोष्ट, आता पोरांचा एक डाऊट आहे, सर आम्ही आता नेमकं वाचायला तर काय चालू करू. भावा हो, आपला जो 1,00,000 प्रश्न आहेत का दाद्या, किती लाख प्रश्न, 1,00,000 प्रश्न. तू महाराष्ट्रात कोण किती पण मोठा चॅनलवाला असू दे, त्याच्याकडे 1000 स्टाफ असू द्या, ती सुद्धा 1,00,000 प्रश्न 199 मध्ये देणार नाही. ही पट्ट्या शेतकऱ्याचं पोरग गायकवाड सर दाद्या, ह्यानं 199 मध्ये 1,00,000 प्रश्न दिले. तर गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, इंग्रजी, GK GS. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही सरळ सेवेचं दिलं असेल. भावा हो, पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा, जे तलाठीचा पेपर गेला ना MPSC कडे, पूर्व प्लस मुख्य त्या लेवलचं प्रश्न दिलेत दाद्या. तू पूर्व म्हणजे दाद्या तू कोणती पण सरळ सेवेची एक्झाम आहे ना, ते सगळं याच्यामधनं करू शकतो. अरे 1,00,000 प्रश्न आहेत, तुला 100 प्रश्न विचारणार आहे. ते किती, 100. विचार कर दाद्या, 1,00,000 प्रश्नामधलं 100 प्रश्न येत नाहीत. इंग्लिश पण सगळं ऍड केले. दुसरं तू काय करायची गरज नाही. एवढं 1,00,000 प्रश्न 199 मध्ये आपलं गायकवाड अकॅडमी ॲप प्ले स्टोअरवरनं घ्यायचं आहे. दुसरं काही करायचं नाही, तेवढं करायचं, बस झालं भाऊ. आत्तापासून तयारी कर, जाहिरात येते. कागदपत्र सगळ्यांनी काढून ठेवा. आत्ता पण सांगायलोय भावा, ज्याचं EWS संपलंय, आत्ता पण सांगतोय EWS वाल्यांनी दाद्या जरा थोडं नीट राहा. 1 एप्रिल 2026 नंतरचं EWS काढून घ्यायचं आहे. परत घोडे लागायला नको दाद्या. EWSचा कट ऑफ लय कमी जातोय भावा, कळतंय. SC ST वाल्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट जवळ ठेवायचंय. OBC वाल्यांनी डॉक्युमेंट जवळ ठेवायचे दाद्या सगळे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे. आत्ता पण सांगतोय सगळ्याला, ठीक आहे. परत प्रॉब्लेम नको. आणि लवकरात लवकर ॲप इन्स्टॉल करा, किंवा हे माझा नंबर आहे, कुणाला काय डाऊट असला सगळीकडे माझा नंबर आहे बाबांनो, काय टेन्शन नाही. या नंबरला तुम्ही 199 रुपये पाठवा. स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला याच नंबरला पाठवा. हा नंबर फोनपे, गुगल पे, व्हॉट्सअप एकच नंबर आहे माझा, 70 57 96 83 27. या नंबरला पाठवून ठेवा. बाकी तुमची मर्जी, अभ्यास करायचा का सोडून द्यायचं हे तुमचे तुम्ही ठरवा. ठीक आहे भाऊ, हा व्हिडिओ शेअर करा, लवकरच जाहिरात येणार आहे. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.